प्रतिक्रियेसाठी अंबादास दानवेजी आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, ही सगळी दृश्य आपल्या समोर आहे, ही सगळी घटना आपल्या समोर आहे। दुर्दैवी नागपूर ज्या शहराची ही ओळख नव्हती त्याला या घटनेमुळे बट्टा लागलाय। खरं तर सरकारला ज्या दंगली पाहिजे होतात असं दिसतंय, कारण ज्या पद्धतीनं मागच्या महिन्या 2 महिन्यापासून आणि विशेषतः या मागच्या 10-15 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तणावाचं वातावरण करण्याचा प्रयत्न सरकारच्या विचाराची मंडळी करतायत आणि त्यांना मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहे, समाजात भेद निर्माण करायचे आणि या सगळ्या भूमिकेतून मला असं वाटतं त्याचे परिणाम आज नागपूरमध्ये झालेले आहेत। त्याच्यातून सगळ्या लोकांना त्रास होतोय, सगळ्या समस्त हिंदूंना होतो, मुस्लिमांना होतो। मला असं वाटतं हा त्रास, या त्रासाला सरकार जबाबदार आहे, परंतु जनतेनं मला असं वाटतं सरकारचा हा कट, हा प्रयत्न उधळून लावला पाहिजे, दंगली टाळल्या पाहिजे। एकीकडे आपली प्रतिक्रिया, दुसरीकडे थोड्या वेळापूर्वी स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या मागे काहीतरी षडयंत्र आहे, बाहेरनं लोक आली आणि बाहेरनं येणाऱ्या लोकांमुळे हा सगळा प्रसंग इथे घडलेला आहे। भाजपच्या आमदारांची प्रतिक्रिया। मला असं वाटतं पोलीस यंत्रणा सरकारच्या ताब्यात आहे, सरकारकडे गुप्तचर यंत्रणा पण अशी ती काय झोपलेली का? ती काय करते? ती काय करते? पोलिसांची यंत्रणा करते काय? मुख्यमंत्री नागपूरचे, गृहमंत्री ते राज्याचे, केंद्रातले मंत्री तिथले 4-4, 5-5, 10-10 सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार तिथे, तर काय यंत्रणा झोपलेली का तिथली नागपूरची? गुप्तचर यंत्रणा असते ना, कोण कुठून येतं का गुप्तचर यंत्रणेला कळत नाही का? घरात लोक बाहेरून येतात, दंगली करतात आणि जातात। या इतक्या गंभीर प्रकाराचे इनपुट्स पोलिसांना मिळाले नाहीत, हे दुर्दैव वाटतं या सगळ्यामध्ये। बिलकुल, मी तेच सांगतो ना, गुप्तचर यंत्र, मी त्याच्यासाठी तर बोलतो, तुमच्या लक्षात नाही आलं का? नाही, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हिंदुत्ववादी संघटना ज्या आज दिवसभर राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन करत होत्या, ज्यांनी बाबरीचा संदर्भ देत आपण कबर तोडण्याची भाषा त्यांनी केलेली होती, हे सगळे प्रकार वेळीच जर का तिथल्या तिथे रोखले गेले असते, याला तसं उत्तर दिलं गेलं असतं, तर अशी घटना घडली नसती। हे पहा, आता सरकार जबाबदार समोरच्यांना देतील दोष, परंतु सगळ्यात आधी यांचं जे कृत्य आहे हे पण तर दंगली घडवण्यासाठी प्रवृत्त करणार आहे ना, त्याच्यामुळे वेळीच यांना थांबवायला पाहिजे होत्या, समोरच्या गोष्टी थांबल्या असत्या। बर, हे पूर्णपणे महायुती सरकारचं आणि भूमिका न घेणाऱ्या नेत्यांचं अपयश आहे असं म्हणूया। भूमिका न घेणार नाही, भूमिका घेत आहेत समाजात दुही निर्माण करण्याची, म्हणून या गोष्टी होतात। बर, धन्यवाद दानवेजी या प्रतिक्रियेसाठी। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, सरकारचं हे अपयश आहे, सरकारने ज्या पद्धतीनं मागच्या काही 7-8 दिवसांमधली ही सगळी परिस्थिती हाताळली त्याची ही सगळी परिणती आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी या सगळ्यावरती ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण ही दृश्य आता बघतोय, नागपूरमधली दृश्य आहेत। नागपूरमध्ये अद्यापही मोठ्या संख्येनं आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, गटातटानं हे आंदोलक उपस्थित आहेत। पोलीस या सगळ्या आंदोलकांवरती कारवाईच्या प्रयत्नात आहेत, काही लोकांची धरपकड या क्षणाला तिथे केली जाते। अत्यंत अरुंद असा सगळ्या गल्ल्यांचा परिसर आहे, त्यामुळे पोलिसांसमोर या सगळ्या आंदोलकांना पकडणं, हा सगळा प्रकार थांबवणं हा सगळा मुळात मुद्दा जो आहे तो आव्हानात्मक बनलेला आहे। नागपूरवरनं ही पुढारी न्यूजवरती आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे या क्षणाला नागपुरातलं हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि ही सगळी माहिती इनपुट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। नागपूरमधनं ही दृश्य आपण बघतोय, जेव्हा थोड्या वेळापूर्वी आपण या दृश्यांमध्ये बघत होतो की मोठ्या मोठ्या विटा आणि दगडंसुद्धा आंदोलकांकडनं पोलिसांच्या दिशेनं भिरकावण्यात आलेली आहेत आणि दुसरीकडे पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फौजफाटा तैनात करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नागपूरमधली ही सगळी परिस्थिती आपल्या समोर आहे। काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी JCB जाळण्यात आला होता, त्या JCB जळतानाची दृश्य आपण एका बाजूला प्रेक्षकांना दाखवतो। ही दृश्य आपण बघतोय, फुल स्क्रीन ही दृश्य आहेत, ज्या वेळेला आंदोलकांनी हा JCB जाळला आणि त्यानंतर पोलिसांनी ही आग विझवत इकडच्या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचं काम केलेलं आहे। पोलिसांकडनं सध्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, तर प्रत्युत्तरादाखल आंदोलकांकडनं या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत, विटा फेकल्या जात आहेत, दगडफेक केली जाते। मात्र या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडनं सुरू आहेत। मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा
या ठिकाणी. थेट जाऊयात नागपूरमध्ये जितेंद्र शिंगाडे यांच्याकडे. जितेंद्र, सध्या काय तिथे घडताना दिसते? मोठ्या संख्येने ॲक्शन आम्हाला दृश्यांमध्ये दिसते. नक्कीच, कारण ज्याप्रमाणे हा संपूर्ण घटनाक्रम झालेला आहे, या आतापर्यंत पोलिसांनी बऱ्याच प्रमाणे किंवा बऱ्याच अंशी जे आहे ते परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि सध्या तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. आता वस्त्यांमध्ये जे काही लोक घुसलेले होते त्यांना शोधून बाहेर काढण्यात येत आहे, त्यांना पकडण्यात येत आहे आणि पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेत असल्याचं दिसून येतं. आतापर्यंत जवळपास 7 ते 8 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि जे आहे ते आता 2 गल्लीबोळांमध्ये भालदारपुरा वस्तीमध्ये काही लोक घुसलेले होते. त्या इथे काही प्रमाणात आता पोलीस जे आहेत ते आपल्या बळाचा देखील वापर करत असल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे आणि जे काही उपद्रवकारी जमा होतात त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता दगडफेक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस आता जे आहेत ते हुसकून काही लोकांना काढत आहेत, बाहेर काढून राहिलेले आहे आणि पोलिसांकडून पोलीस आपल्या ताब्यात घेऊन राहिल्याचं आता चित्र दिसून राहिलेलं आहे. आता पोलिसांनी जे आहे जे उपद्रवकारी होते त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता याच्यात नेमके उपद्रवकारी कोण आहेत आणि गुन्हेगार कोण आहेत हे आता नंतर कळेल. मात्र सध्या पोलिसांनी पूर्णतः म्हणण्यापेक्षा काही अंशी का होईना परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जो दगडफेक होती ती काही एक वेळापासून जी आहे ते पूर्णपणे बंद झालेली आहे. पोलीस वस्त्यांमध्ये चाललेले आहेत आणि लोकांना बाहेर काढून ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. जितेंद्र, आता जी आपण कारवाईची दृश्य बघतोय ती दृश्य सांगतात की आता ही जी सगळी मगासपासून एकत्र आंदोलक मंडळी दिसत होती ती आता कुठेतरी विखुरलेली आहेत, वेगवेगळ्या गटातटानं ती तिकडे गेलेली आहेत आणि त्यांच्यावरती आता पोलीस धरपकडीची कारवाई करताना दिसतात. नक्कीच आता हे जे आहेत ते विखुरलेले आहेत आणि आता जे आहेत ते पोलीस जे आहेत ते विखुरलेले, कारण सुरुवातीला जो जमाव होता तो मोठ्या प्रमाणात एकत्र गोळा झालेला जमाव होता आणि तो पोलिसांवर चालून येत होता. हे जे दृश्य होती जी सुरुवातीला जी काही घटना झाली ती चिटणीस पार्क चौकामध्ये झालेली होती आणि चिटणीस पार्कच्या पलीकडे येण्यास पोलिसांना कुठलीही मुभा नव्हती. मात्र जवळपास आता 2 तास किंवा 1.5 तासानंतर जे आहे आता परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. जमाव जो होता तो विखुरलेला आहे आणि आता जे उपद्रवकारी काही लोक होते किंवा काही लपून बसलेले होते इकडे कुठल्या घरात असतील किंवा कुठल्या दुकानात असतील त्यांना हुडकून काढून आता ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. यात महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी जे कन्स्ट्रक्शनची जी कामं होती ती कन्स्ट्रक्शन कामावरील विटा असतील, दगड असतील, मोठमोठे ते पोलिसांवर भिरकावण्यात आलेले होते आणि त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी असतील, अग्निशमन अधिकारी असतील ते जखमी झालेले होते. आता जी परिस्थिती जी दिसून राहिलेली आहे त्यानुसार आता काही अंशी नियंत्रण